टॉपिक जो आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो स्टार्ट करायचा आहे मॅथ्सचा क्वांट मधला न्यू टॉपिक दॅट इज रेशो अँड प्रपोर्शन. काही टॉपिक आपण बघतोय की ज्यामध्ये पहिल्यांदा आपण पर्सेंटेज बघितला, प्रॉफिट लॉस बघितला, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट बघितला. त्यानंतर आता आपण हा रेशो अँड प्रपोर्शन बघतो आहे. तर हे जे टॉपिक आहेत या टॉपिक मधनं मॅक्सिमम क्वेश्चन्स हे एक्झामला आलेले आहेत. ओके. सो क्वांट मधला हा जो भाग आपला आहे सध्या सुरू, तो जरा इम्पॉर्टंट आहे. सो दॅट ज्यावर जास्त म्हणजे क्वेश्चन्स आलेले आहेत आतापर्यंत, सो दॅट आपल्याला थोडंसं याच्यावर फोकस करायची नीट गरज आहे. सो आणि कसं आहे की तुम्ही एकदा आता बघितलं, पुन्हा रेकॉर्डेड सेशन्स बघितले, तर तुमचं यामध्ये काय होते, डबल प्रॅक्टिस होते. राईट. सो दॅट त्याच्यासाठी सुद्धा म्हणून मी म्हटलं होतं की सगळ्यांनी त्याला अटेंड करा, सो दॅट आपल्याला पुढे तुम्हाला ते बरं पडेल. चलो स्टार्ट करूया. वर सगळ्यांनी हेडिंग टाका, रेशो अँड प्रपोर्शन. हेडिंग टाका, रेशो अँड प्रपोर्शन. पहिल्यामध्ये आपल्याला बेसिक डिस्कशन करायचं आहे काही गोष्टींचं, देन आपल्याला प्रॉब्लेम्स कडे जायचं आहे. रेशो अँड प्रपोर्शन टॉपिकचं नाव टाका सगळ्यांनी. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, रेशो म्हणजे प्रमाण. ओके. रेशो म्हणजे एखाद्या दोन घटकांचं आपल्याला प्रमाण दिलेलं असतं, त्याला आपण बोलतो की इट इज अ गिवन ऑफ रेशो. सो बेसिकली रेशो आपल्याला आजपर्यंत कसे दिसत होते. ठीक आहे. लेट से एका स्कूलमध्ये जे मुलं आहेत आणि जे मुली आहेत त्यांचा तुम्हाला लेट से रेशो प्रोव्हाइड केलाय. तो लेट से तुम्हाला रेशो दिलेला आहे 5:7. ठीक आहे. 5:7 हा तुम्हाला इथे रेशो दिलाय. हा रेशो आहे बॉईज टू गर्ल्सचा. ओके. बॉईज टू गर्ल्सचा म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की दर 5 मुलांमागे 7 मुली आहेत. ओके. बॉईज टू गर्ल्स. किंवा लेट से तुम्ही म्हणू शकता की एका दुकानामध्ये दोन प्रोडक्ट आहेत, एका दुकानामध्ये हे दोन प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. एक आहे प्रोडक्ट ए, ठीक आहे, आणि दुसरा आहे प्रोडक्ट बी. तर प्रोडक्ट ए आणि प्रोडक्ट बी ची अवेलेबल क्वांटिटी जी आहे ती लेट से तुम्हाला दिलेली आहे 2:1. ठीक आहे. जी तुम्हाला दिलेली आहे 2:1. ओके. सो दिस इज हाऊ रेशो इज रिप्रेझेंटेड. ओके. सो रेशोला आतापर्यंत असं तुम्हाला इथं प्रेझेंट केलेलं होतं. ठीक आहे. नाव आपल्याला एखाद्या गोष्टीचा जर ऍक्च्युअल डेटा प्रोव्हाइड केला असेल तर आपल्याला त्याचा रेशो कॅल्क्युलेट करणं सोपं जातं. ठीक आहे. तर त्याचा आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करणं सोपं जातं. लेट से की तुम्हाला असं म्हणलं की इन अ स्कूल, एक एक्झाम्पल असं दिलेलं आहे की एका शाळेमध्ये, इन अ स्कूल देर आर देर आर 70 बॉयज अँड 40 गर्ल्स. 40 गर्ल्स. सो याचा जो रेशो असणार आहे, ठीक आहे, 70 मुलं आहेत आणि 40 मुली आहेत, यांचा जो रेशो असणार आहे तो काय असणार आहे, तो असणार आहे तुमचा 70:40. ओके. आणि याला आपण काय करणार आहे, संक्षिप्त रूप देणार आहे की अशा पद्धतीने 7:4. ठीक आहे. सो दिस विल बी युअर रेशो, दॅट इज 7:4. राईट. समजते तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेशो दिला होता. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट यामध्ये काय दिसते की एखादा ऍक्च्युअल डेटा जर दिला तर तुम्हाला त्याच्यापासून रेशो काढणं हे काय होतं, इझी होतं. ठीक आहे. एखाद्या कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला जर ऍक्च्युअल डेटा दिला असेल, ठीक आहे, क्वांटिटी दिली असेल किंवा इन टर्म्स ऑफ कुठलेही दोन नंबर्स दिले आणि 3 नंबर्स दिले आणि सांगितलं की याच्यापासून तुम्ही रेशो कॅल्क्युलेट करा, देन इट बिकम्स व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट रेशो. ठीक आहे. त्याला रेशो काढणं तिथे काय होतं, इझी होऊन जाते. ओके. सो आता यावर आधारित, ओके, तर आता आपण असं म्हणू शकतो की यावर आधारित, ह्या एक्झाम्पलवर आधारित की एका शाळेमध्ये मुलांचा जो रेशो आहे तो किती आहे, 7 आहे. मुलं 7 आहेत त्या, तर मुली मग किती असतील, 4 असतील. ओके. सो ह्या केसमध्ये जे शाळेमध्ये टोटल स्टुडंट असतील, ठीक आहे, टोटल स्कूलमध्ये जे स्टुडंट असतील ते कसे असतील, दॅट विल बी आर टोटल स्टुडंट्स विल बी इन अ मल्टिपल ऑफ, ठीक आहे, टोटल स्टुडंट्स विल बी इन ए मल्टिपल ऑफ 11. ओके. म्हणजे बघा 7
आणि 4, तर 7 आणि 4 किती होतात? तर 7 आणि 4 होतात 11. तर टोटल स्टुडंट जे आहेत ते किती असतील? तर ते 11च्या प्रमाणामध्ये असतील. मग ते 11च्या पाड्यात असतील. लेट से मग ते 11 असू शकतात, 22 असू शकतात, 33 असू शकतात, 77 असू शकतात, 99 असू शकतात, अँड सो ऑन. ओके. सो ज्या वेळेला बघा, हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला परत अँसर डिटरमाइन करताना उपयोगाला येणार आहेत. की जर तुम्हाला इथं या पद्धतीनं असा एक रेशो दिलाय, तर त्या दोघांची, त्या तिघांची जी टोटल आहे त्याच्या पटीमध्ये ऍक्च्युअल संख्या तिथं असेल. ठीक आहे, त्याच्या पटीमध्ये तिथे काय असेल? ऍक्च्युअल संख्या असेल. सो इथं या केसमध्ये आपण काय बघितलं की 7:4 हा रेशो प्रोव्हाइडेड असेल तुम्हाला, तर 11च्या पटीमध्ये टोटल विद्यार्थ्यांची तिकडं संख्या असणार आहे. राईट. तर हा पॉईंट होता, हा लिहून घ्या. आणि झालं काय एवढं मला एकदा सांगा. आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल लिहून घ्या आणि सांगा मला, सो दॅट आपण काय करूया, एक पुढचा पॉईंट हे करूया. सिंपल बेसिक बेसिक गोष्टी डिस्कस करतोय आपण, काही फार फॅन्सी डिस्कस करत नाहीये. पण यामधनं तुमचं काय होणार आहे? कन्सेप्ट बिल्डिंग आहे ते प्रॉपर होणार आहे. ठीक आहे, कन्सेप्ट बिल्डिंग जे आहे ते तिथं व्यवस्थित होणार आहे. चलो क्विकली आवरा, क्विकली आवरा, क्विकली आवरा. दिस पॉईंट इज इम्पॉर्टंट. मी ऍक्च्युअली बोलतोय ना, ते बोलतोय ह्या पॉईंट बद्दल. ते वरचं बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल की रेशो एखादा दिला असेल, तर ऍक्च्युअल डेटा जो आहे, टोटल स्टुडंटचा ऍक्च्युअल डेटा जो आहे तो कसा असेल? मल्टिपल ऑफ 11 असेल. बेसिकली मला त्याबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे. राईट. आय होप झाला असेल सगळ्या लोकांचं. तर आपण पुढे जाऊया. येस रे. नो. बघा, एक क्वेश्चन आहे बेसिक वाला, तुम्हाला एकदम येईल. इफ रेशो ऑफ इफ रेशो ऑफ इफ रेशो ऑफ बॉयज अँड गर्ल्स इज 3 आसपास, इज 3 आसपास, and if if total students are total students are 640 then calculate number of boys and girls. Then calculate number of boys and girls. ओके. नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स. राईट. बघा, तुम्हाला काय केलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, मुलां मुलांचा रेशो तुम्हाला दिलाय. ठीक आहे. बॉयज अँड गर्ल्सचा तुम्हाला रेशो दिलाय, दॅट इज 3:5. आणि त्या लोकांनी सांगितले की त्या शाळेमध्ये टोटल विद्यार्थी आहेत ते 640 आहेत. ठीक आहे. टोटल स्टुडंट जे आहेत ते किती आहेत तुमचे? 640 आहेत. ओके. सो तर मग तिथं मुलं किती असतील आणि मुली किती आहेत असं या लोकांनी विचारलंय. ओके. मुलं किती असतील आणि हे किती असतील. तर आपण लास्ट टॉपिक मध्ये जे आपलं पर्सेंटेज मध्ये बघितलं, जे प्रॉफिट अँड लॉसच्या टॉपिक मध्ये बघितलं, त्याप्रमाणे युनिटरी मेथडचा वापर करून आपल्याला मुलांची आणि मुलींची संख्या इथे हे करू शकते. बघा, बॉयज अँड गर्ल्सचा जो रेशो दिलेला आहे, तो रेशो किती दिलाय तुम्हाला? 3:5 दिलाय. राईट. बॉईज आणि गर्ल्सचा जी तुम्हाला टोटल दिलेली आहे ती किती दिलेली आहे? ती दिलेली आहे 3:5. ओके. तर मी याला असं लिहितो, बॉईज टू गर्ल्स ते आहेत किती? बॉईज आहेत 3, तर मुली आहेत 5. ओके. मग ह्याची टोटल किती होते? ठीक आहे, टोटल याची किती होते? 5 आणि 3 याची टोटल होते 8. ओके, 8.
आणि ह्याचा युनिटरी मेथडला आपण जर अप्लाय केलं की ह्या बाजूला, की 8 ही जी टोटल आहे ती रिप्रेझेंट करते संख्येला किती, 640. बरोबर. टोटल हे किती होतात तिथं, स्टुडंट्स किती आहेत टोटल, 640 आहेत. तर मग एकाला किती, बरोबर आहे. तर आपण ह्याला सोडवू शकतो. कसं, 1/8 गुणिले 640, 1/8 इंटू 640. सो द आन्सर विल बी, आन्सर काय येणार आहे यामध्ये, 8×8 = 64. ओके. सो एक ची व्हॅल्यू किती येणार आहे, 80 येणार आहे. बरोबर. एक ची व्हॅल्यू 80 आहे. बरोबर. एक ची व्हॅल्यू 80 आहे. तुमचा मुख्य रेशो जो आहे तो तुम्हाला किती दिलाय बघा. तो मी पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून मी थोडस ह्याच्यात लिहितो, डिटेलमध्ये लिहितो, की बॉईज टू गर्ल्सचा तुम्हाला रेशो किती दिलाय, तो दिलाय तुम्हाला 3 आसपास. ओके, 3 आसपास. मग एक ची व्हॅल्यू किती आहे, 80 आहे. ठीक आहे, एक ची व्हॅल्यू तुमची किती, 80 आहे. तर मग 3 ची व्हॅल्यू किती. ओके. इथं काय करायचं तुम्हाला, इथं इथं पण तुम्हाला 80 न गुणलं पाहिजे आणि इकडं पण तुम्हाला 80 न गुणलं पाहिजे. राईट. मग 3 ची व्हॅल्यू 8×3 किती येणार, 24. म्हणजे हे 240 आणि हे 8×5 = 40, हे 400. ओके. म्हणजे त्या शाळेमध्ये मुलांची संख्या जी आहे ती मुलांची संख्या आहे बाळ 240 आणि मुलींची जी संख्या आहे ती आहे बाळ 400. सो दिस विल बी द आन्सर. ठीक आहे ना. आपण याला ना एक्स मानून केलेला आहे, ना ह्याला कुठली जास्त वेळ घेईल अशी मेथड वापरली आहे. आपण सिंपल फक्त काय केलेलं आहे, युनिटरी मेथड वापरली आहे, जी आपण लास्ट प्रॉब्लेम्स मध्ये सुद्धा वापरत होतो, लास्ट टॉपिक मध्ये. बरोबर आहे. लास्ट टॉपिक मध्ये आपण त्याला हे करत होतो. चलो, आय होप क्लिअर आहे. आय होप क्लिअर आहे इथंपर्यंत. मला वाटतं इथंपर्यंत कुणाला काही हे नसावा, डाऊट नसावा. सो थोडंसं एकदा हे कळालंय का बोला, सो दॅट मी पुढे जातो. इथंपर्यंत क्लिअर आहे का बोला, तर मी पुढे जातो. सगळ्यांनी रिस्पॉन्ड करा. सगळ्यांनी बोला, नुसते निवांत बसू नका. क्विकली बी अटेंटिव्ह ऑन चॅट्स. यस श्रेया, यस ऋतुजा, गुड. चलिए. ओके. येस अनुजा. राईट. चलो, तर आपण आता थोडस नेक्स्ट बघूया, की एक तुम्हाला रेशो दिलेला आहे. ठीक आहे. एक तुम्हाला रेशो दिला, असंच काहीतरी एक्झाम्पल घेऊया. शॉर्ट मध्ये लिहूया, रेशो ऑफ बॉईज टू गर्ल्स. रेशो ऑफ बॉईज टू गर्ल्स जो तुम्हाला दिलेला आहे 2 असतील. जो तुम्हाला दिलाय 2 असतील. ओके. आणि टोटल स्टुडंट आहेत 600. टोटल स्टुडंट्स आहेत ते आहेत तुमचे 600. ओके. द क्वेश्चन विचारलाय की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॉयज अँड गर्ल्स. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॉयज अँड गर्ल्स. ठीक आहे, करा, करू शकता कॅल्क्युलेट. बघा, रेशोची टोटल जी आहे, ती रेशोची टोटल रेशो किती दिलाय तुम्हाला, 2:3 दिलाय. बरोबर आहे. मग 2:3 ची टोटल किती होते, 3+2 हे किती होतात, 5 होतात. बरोबर आहे. युनिटरी मेथड लावा. 5 ची व्हॅल्यू त्या लोकांनी तुम्हाला किती दिली, 600. तर मग 1 ची व्हॅल्यू किती, सेम थिंग. बरोबर. मग ह्याला आपण सॉल्व्ह केलं, 1/5 गुणिले 600. तर आन्सर काय येणार आहे, 5×1=5, 5 आणि 1=6, 5×2=10. म्हणजे द आन्सर इज 120. राईट. आन्सर येणार आहे तुमचं 120. तुम्हाला रेशो काय दिलेला आहे, तुम्हाला बॉईज टू गर्ल्सचा रेशो तुम्हाला दिलाय 2/3 किंवा 2 असतील. आता ह्याला तुम्ही एक व्हॅल्यूला किती येतं तुमचं, 120. तर इथं पण 120 कराल, इकडं पण 120 कराल. सो हे किती येणार आहे, 120 × 2 240 डिवायडेड बाय 120 × 3 360. सो ह्या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो किती येणार आहे. ओके. हे 0, 4 आणि 2 6 आणि 2 आणि 1 3. सो डिफरन्स इज, द फायनल आन्सर इज 120. राईट. फायनल आन्सर इज 120. वी नीड अ स्पीड गाईज. ओके. थोडं स्पीड आपल्याला गरजेचं आहे. आन्सर 80 कसं काय श्रेया.
हाऊ इट इज 80 लाईक. चेक इट श्रेयाने. वन्स अगेन एकदा चेक कर श्रेया. काही दिक्कत असेल तर एकदा मला सांग पुन्हा एकदा. चलो, आय होप इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर असतील. आय होप हे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला क्लिअर असेल. क्लिअर आहे? जाऊया पुढं. बोला एकदा. इज इट क्लिअर? जाऊया आपण पुढं. चलो, आता जरा थोडंसं पुढे जायचं आहे आपल्याला. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती शिकायची आहे. सो दॅट कॉन्सन्ट्रेशन थोडं व्यवस्थित करा. ओके. सो थोडंसं आपल्याला मुख्य पॉईंट कडे थोडंसं आपल्याला यायचं. ओके. चलो, एक एक गोष्टी, एक एक कन्सेप्ट क्लिअर करतोय आपण, ज्या आपण फुल लेवलला बघितलेल्या आहोत. ओके. बघा, इफ A/B इज 2/3, इफ A/B इज 2/3 अँड B/C B/C is 5:7, is 5:7. Then calculate, then calculate A/B/C. ओके. बघा, तुम्हाला ए इज टू बी दिलाय आणि बी इज टू सी दिलाय. तर विचारलाय ए इज टू सी काय असेल. ए इज टू सी काय असेल. पानाला हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मधनं घडी घाला. पानाला हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मधनं घडी घाला. आपल्याला दोन अप्रोच बघायचे आहेत. ओके. आपल्याला ह्याचे दोन अप्रोच बघायचे आहेत सॉल्व्ह करण्याचे. एक ओल्ड अप्रोच जो आतापर्यंत आपण शिकलेलो आहे, आणि एक आपल्याला बघायचा आहे न्यू अप्रोच जो आपल्याला यूज करायचा आहे. शाळेमध्ये जे काही शिकलो होतो आपण ते काय होतो ते एकदा बघायचं आहे, आणि आता नवीन अप्रोच मध्ये आपल्याला कसं काम करता येईल ते बघायचं. बरोबर, ते बघायचं. चलो, बघा, शाळेमध्ये आम्ही काय शिकलो की आम्हाला गिव्हन इन्फॉर्मेशन आहे A/B जो आहे तो आम्हाला दिलेला आहे 2/3. बरोबर. आणि B/C जो आम्हाला दिलेला आहे तो दिलेला आहे 5/7. राईट. कॉन्सन्ट्रेशन करा, महत्वाचा पॉईंट मी शिकवतोय की आम्हाला दोन रेशो दिलेत, A:B, B:C. सो A:B इज 2/3 अँड B:C इज 5/7. ठीक आहे ना. तर मग पहिल्या केसमध्ये बी ची व्हॅल्यू ही 3 दिसते मला. राईट. बघा ना, इथं बी ची व्हॅल्यू काय होते, 3 दिसते ना. आणि इथं सी ची व्हॅल्यू काय दिसते, 7 दिसते. बरोबर. तर असं कसं काय असू शकतं. सॉरी, मी सी बद्दल का बोलतोय. दुसऱ्या केसमध्ये बी ची व्हॅल्यू मला 5 दिसते. बघा, म्हणजे एका केसमध्ये बी ची व्हॅल्यू 3 आहे, दुसऱ्या केसमध्ये बी ची व्हॅल्यू माझ्या 5 आहे. बेसिकली बघायला गेलं तर बी ची जी व्हॅल्यू आहे ती दोन्ही ठिकाणी एकच असली पाहिजे. बरोबर. ती दोन ठिकाणी वेगवेगळी आहे. एका ठिकाणी 3 आहे, एका ठिकाणी 5 आहे. बरोबर. तर व्हॅल्यू वेगळे. तर काय करायला लागेल आपल्याला, तर या केसमध्ये मला बी ची जी व्हॅल्यू आहे ती बी ची व्हॅल्यू मला सेम बनवावी लागेल. ओके. या केसमध्ये मला काय करायला लागेल, मला काम जर करायचं असेल तर ह्या केसमध्ये बी ची व्हॅल्यू मला सेम बनवावी लागेल. राईट. या केसमध्ये मला बी ची व्हॅल्यू सेम करावी लागेल. मग बी ची व्हॅल्यू 3 आहे, इकडे 5 आहे. मग काय करायचं, कसं सेम करायचं याला. बरोबर. तर काय करा, ह्या 3 ला 5 न गुणा. वर हे तिकडे 3 आहे त्याला 5 न गुणा म्हणजे 15 होतील, आणि 5 ला 3 न गुण्या म्हणजे इकडे पण 15 होतील. पण इथं काय होतं की रेशोला अंश किंवा छेद जर तुम्हाला समान करायचा असेल तर फक्त अंशाला किंवा छेदाला गुणून चालत नाही. तुम्हाला काय करायला लागतं, त्याच्या शेजारी, म्हणजे तुम्ही छेद चेंज करायचं तर तुम्हाला अंश पण चेंज करावा लागेल. तर इथं दोन्हीकडे, म्हणजे इथं वर आणि इथं खाली, दोन्ही ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, कितीनं गुणावं लागेल, 5 न. इथं पण 5 न गुणलं पाहिजे आणि इथं पण 5 न गुणलं पाहिजे. या केसमध्ये इथं दोन्हीकडे, इथं 3 न गुणलं पाहिजे, इथं पण 3 न गुणलं पाहिजे. तो माझ्या न्यू व्हॅल्यूज कशा असतील बघा. न्यू व्हॅल्यू असतील माझ्या 5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15. राईट. मी यातच केले. इथं 5 त्रिक हे 15 येतील
आणि 7 त्रिक 21 येतील. नाव आता तुम्ही काय कराल की तुम्हाला विचारलंय रेशो ए रेशो बी रेशो सी. मग ए ची व्हॅल्यू माझ्याकडे किती आहे? ए ची व्हॅल्यू माझ्याकडे 10 आहे. ओके. बी ची व्हॅल्यू माझ्याकडे दोन्ही ठिकाणी सेम आहे, दॅट इज 15. ओके. आणि सी ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 21. सो माय आन्सर इज 10 रेशो 15 रेशो 21. क्लिअर आहे? सो दिस इज अन ओल्ड मेथड. ठीक आहे ना, ही आपण स्कूलमध्ये ओल्ड मेथड शिकलो होतो. राईट. आता आपल्याला न्यू मेथड शिकायचे. ओके. बट आय होप ही मेथड तर तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर असेल की आपण आधी काम कशा पद्धतीने करायचं. काय झालंय, आपण आधी काम कशा पद्धतीने करायचो हे तर तुम्हाला कळालं असेल. राईट. बरोबर आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जो त्यातला कॉमन पॉईंट आहे एबीसी मधला, कॉमन पॉईंट म्हणजे बघा ए ए रेशो बी मध्ये पण बी येतो आणि बी रेशो सी मध्ये सुद्धा बी येतो. सो त्याला तुम्हाला काय करायला लागेल, त्याला तुम्हाला समान बनवावं लागेल. ठीक आहे. तर समान बनवण्यासाठी आपण काय केलं, त्याला व्हॅल्यू समान कुठल्या तरी अंकांना गुणावं लागेल की दोघांची व्हॅल्यू हे होईल, सेम होईल. तर त्या पद्धतीने आपण काम केलं होतं. बरोबर. नाव नाव आपल्याला आता शिकायचे दॅट विल बी द न्यू मेथड. ओके. न्यू मेथड काय आहे बघूया. एवढं पहिल्यांदा लिहून घ्या. झालंय का एकदा मला सांगा. हा. हा. येस. सो नाव इथं बघा, न्यू मेथड इज इंटरेस्टिंग. ओके. न्यू मेथड आपल्याला बघा कशी आहे. तर आपल्याला काय पाहिजे आहे की आपल्याला ए रेशो बी रेशो सी पाहिजे आहे. ओके. ए रेशो बी रेशो सी पाहिजे आहे मला. बरोबर. सो कसं करायचं, तर मला ए रेशो बी दिलाय. किती दिलाय? 2 म्हणजे 2/3. म्हणजे ए ची व्हॅल्यू ह्या इथं 2 आहे आणि बी ची व्हॅल्यू ह्या इथं 3 आहे. ओके. तर ए ची व्हॅल्यू इथं 2 आहे, तर मी इथं ए ची व्हॅल्यू 2 लिहिली. त्यानंतर बी ची व्हॅल्यू इथं 3 आहे, तर मी इथं पण 3 लिहून टाकतो. क्लिअर आहे? जे दिलं होतं ते मी मांडलं, जे दिलं होतं खाली बघून वर लिहिलं. राईट. नाव मला सेकंड रेशो गिवन आहे, दॅट इज बी रेशो सी. म्हणजे हा बी आहे 5, हा सी आहे 7. ओके. सो बी हा माझ्याकडे डबल होतोय, सो मी बी ला ओव्हर राईट करतो, इथं खाली लिहितो 5 आणि हा सी दिलाय मला तो आहे 7. क्लिअर आहे? सो नाव इथं एक जागा रिकामी आहे. राईट. आणि इथं एक जागा रिकामी आहे. कळतंय तुम्हाला? कळतंय तुम्हाला? बघा, जे दिलेलं होतं त्याची फक्त मांडणी करून घेतलेली आहे आणि मग इथं 2 जागा रिकाम्या राहिल्या. मग आता ही जी रिकामी राहिलेली जागा आहे, महत्वाचं सांगतोय व्यवस्थित ऐका, महत्वाचं सांगतोय व्यवस्थित ऐका. ही जी जागा रिकामी राहिली आहे त्या जागेमध्ये काय लिहायचं सर, तर त्या जागेमध्ये ह्याची शेजारची व्हॅल्यू लिहायची. त्या जागेमध्ये इथं काय लिहायची? शेजारची व्हॅल्यू लिहायची. ह्याचा शेजारी कोण आहे? इथं 3 आहे ना, तर इथं व्हॅल्यू किती लिहायची? 3. ओके. याच्या शेजारची व्हॅल्यू इथं किती आहे? हे रिकामा आहे, याच्या शेजारी 5 आहे. आडवा शेजारी, उभा वर खाली नाही, तुम्ही वर खाली कराल चुकल ते. ठीक आहे. आडवा शेजारी. ओके. तर 5 ह्याचा शेजारी आहे, तरी इथं 5 लिहायचं. राईट. झालं का? फिनिश. आता या दोघांचा गुणाकार करायचा, यू विल गेट द रेशो. ठीक आहे. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 7 त्रिक 21. So this answer, look at this answer and look at this answer. So now we have to use this method because this is more time consuming and आपल्याला काय करायचंय, आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो, आपण बँकिंग एक्झाम किंवा सीईटी एक्झाम द्यायला लागलोय. लाईक बरोबर, वी नीड टू सेव्ह द टाइम ऍज फास्ट ऍज वी कॅन डू. हे आपल्याला बघावं लागेल. सो वी नीड इट. राईट. मेथड क्लिअर आहे का बघा? मेथड क्लिअर आहे का बघा? तुम्ही एक करणार का बघा या टाईपचं? ठीक आहे ना. मेथड क्लिअर आहे का बघा? तुम्ही एक करणार का बघा या टाईपचं? आवरा. ठीक आहे. लेट्स से मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, सॉल्व्ह कराल तुम्ही पटकन आणि क्विकली आन्सर मला सांगाल. ओके. सो नाव मी गिवन इन्फॉर्मेशन आहे, ए रेशो बी आहे 7:5 आणि बी रेशो सी गिवन आहे 4:5. सो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ए रेशो बी रेशो सी. राईट. नाव पटकन सॉल्व्ह करा, आन्सर सांगा मला क्विकली.
चल, श्रेयाने आन्सर दिलेला आहे. राईट. चलो नाव आय एम वेटिंग फॉर अदर्स टू आन्सर. राईट. मला बाकीच्यांचे आन्सर हवे आहेत. क्विकली बोला. अनुजा बरोबर आहे. सेम आन्सर दिले दोघींनी. क्विकली बाकीचे. क्विकली बोला, क्विकली बोला. सोपा आहे, तुम्ही करू शकता. चलो. ऋतुजा बरोबर आहे. ऋतुजा यादव, ऋतुजा पाटील. सानिया, सानिया चुकलंय. सानिया, सानिया 28, 20 आणि 25 येते. 28, 20 आणि 25 येते बाळा. बघा एकदा. चलो. नेक्स्ट कन्सेप्ट, नेक्स्ट कन्सेप्ट. चलो नेक्स्ट कन्सेप्ट शिकूया. शॉर्टकट शिकूया. फटाफट पुढे जाऊया. चलो नाव नेक्स्ट कन्सेप्ट आहे. व्यवस्थितल्या सगळ्या कन्सेप्टवर आधारित पुढं प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. तर कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. लोकांना प्रॉब्लेम पोरांचं प्रॉब्लेम सोडवण्यावर भर असतो. अवघड प्रॉब्लेम सोडवूया, असं करूया, तसं करूया, गणित जास्त सोडवूया. पण गणित सोडवायला बेस कन्सेप्ट तर आल्या पाहिजे. बरोबर आहे. सो दिस इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. चलो. सो नाव क्वेश्चन असा आहे की A/B दिलेला आहे मला 2/3. 2/3 म्हणा. ठीक आहे ना. A/B मला दिलेला आहे 2/3. आय एम टेलिंग अ डिफरंट कन्सेप्ट. पहिलं मी ते शिकवत नाहीये. B/C मला दिलेला आहे 5/7. राईट. तर मला विचारलाय व्हॉट विल बी द A/C. तर मग A/C काय असेल असं विचारलंय. राईट. A/C काय असेल असं विचारलंय. A/B दिलाय, B/C दिलाय आणि विचारलाय A/C. म्हणजे ह्याचा अंश विचारलाय आणि ह्याचा छेद विचारलाय. म्हणजे काय, आता तुम्ही असं नाही, असं तर वेळेपणा कोण नाही करणार ना, इथं 2/7 म्हणा. असं तरी नाहीये. राईट. असं तरी नाहीये. कळते का. एकाचा अंश आणि दुसऱ्याचा छेद याच्यावर आधारित खूप छान क्वेश्चन्स एक्झामला पण आलेले आहेत. ओके. तर ह्याला सोडवायचं आहे. मला सांगा, A/C पाहिजे मला. मला काय पाहिजे, ए वर पाहिजे अंशामध्ये आणि सी खाली पाहिजे छेदामध्ये. मग तो कसा मिळेल. तर कसा मिळेल, जरा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. थोडस डोकं एकदम व्यवस्थित शांत ठेवून कॉन्सन्ट्रेशन नाही इकडे बघा. मला ए अंशात पाहिजे आणि सी छेदात पाहिजे. बरोबर. ए अंशात पाहिजे आणि सी छेदात पाहिजे. दिस इज आस्क्ड ना. मग अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला तर काय करायचं, एकीकडे इकडं ए वर लिहायचं एका रेषोत आणि इकडे एका रेषोत सी खाली लिहून टाकायचं. ठीक आहे. ए अंशात पाहिजे, सी छेदात पाहिजे. एका ठिकाणी लिहायचं नाही, एक वेगळं दुसरं वेगळं लिहायचं. मग आता इथं बघा, A/B मी जर केलं, A/B आणि गुणिले मी त्याला B/C केलं, तर मला A/C मिळणार आहे मित्रांनो. बघा जरा काय चाललंय, बघा जरा इथं. मी A/B केलं गुणिले B/C केलं तर मला A/C भेटेल ना. कसं भेटेल सर. तर बेसिक गोष्ट आहे की ह्या बी ला हा बी कॅन्सल होईल. मग माझ्याकडे राहील काय, माझ्याकडे ए राहील इकडं आणि सी राहील इकडं. आणि ऍक्च्युली तेच तर मला ऍक्च्युली विचारले नाही ना लोकांनी. तर असा विचार करायचा की A/C साठी ए ला इकडनं घेतलाय, सी ला तिकडनं घेतलाय आणि जो बी एक्स्ट्रा आला होता तो खालीवर जर आपण केला, एकदा बी छेदात एकदा बी अंशात, असा जर त्याला केला तर मला A/C भेटेल. तर तेच तर तुम्हाला दिले ना. सो क्वेश्चन बघा किती एकदम फालतू आहे. राईट. हा मी केला 2/3. ही दिस इज माय फर्स्ट स्टेप, दिस इज माय सेकंड स्टेप. इंटू मी करतोय इथं, इंटू मी इथं काय करतोय 5/7 करतोय. बरोबर का. मग आता इथं बघा, बी ला बी कॅन्सल तर होत नाही. लाईक बी ला बी इथं कॅन्सल तर होत आहे, पण इथं मी गुणाकार तर करू शकतो ना. ठीक आहे ना. गुणाकार म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू तर मला शेवट हीच मिळणार आहे ना. बरोबर काय. मध्ये इक्वल चिन्ह आहे, मध्ये माझे इक्वल चिन्ह आहे. सो मी इकडं जे आन्सर आणल ते कुणाचं असेल, सीच असेल. तर 5×2 = 10, 7×3 = 21. सो माझा आन्सर असेल 10/21. तर बी ला बी कॅन्सल झाला, बी ला बी कॅन्सल झाला याचा अर्थ तो इथं पण कॅन्सल होईल असा नाही, झालाच पाहिजे असं नाहीये. बट इफ आय डू दिस स्टेप, माझा आन्सर मला A/C भेटतं आणि ऍक्च्युअल मला तेच पाहिजे ना. राईट. तर मी काय करायला A/B गुणिले B/C केलं तर मला A/C भेटतं.
सो मी हे भेटलोय, मी हे मिळवलंय एच. क्लिअर आहे? HHC मला मिळालं ना. आणि एक क्वेश्चन बघूया, थोडं समजलं नसेल तर आणि एक क्वेश्चन बघूया. ओके बघा जरा. ठीक आहे, हे थोडंसं इथं स्क्रीन मिळतो नाही, लाईक दिस. लेट से B/C तुम्हाला दिलेला आहे 10/15, 10/15. आणि C/D तुम्हाला दिलेला आहे 9/14. ठीक आहे, 9/14. आणि विचारलेलं आहे B/D किती असेल. दिस इज आस्क्ड, दिस दे हॅव आस्क्ड, राईट. B/C, C/D दिला तर B/D किती होत होते त्याने विचारलेलं आहे. मला कॅल्क्युलेट केलं पाहिजे, मगाची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. इफ आय वॉन्ट B/D, मला जर B/D पाहिजे असेल तर मी काय करणार, इथं पहिला B चे C घेणार, गुणिले C चे D करणार. या B ला, सॉरी, या सी ला हा सी निघून जाणार, म्हणजे माझ्याकडे बी चे डी राहणार. बरोबर आहे? तर मी ह्याच्यात किंमत भरतो. हे आहे 10/15. मी तुम्हाला अंशांचा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकवलेलं आहे. यू नीड टू प्रॅक्टिस इट. ओके. त्यानंतर इथं म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे, अंशाला अंशाला गुणतात, छेदाने छेदाला गुणतात. हे किती आहे? 9/14. राईट. 10 गुणिले 9, 90. 15 गुणिले 14, 15चा स्क्वेअर येतो 225. 15 गुणिले 15 येतात 225. मग 225 मधनं 15 गेले म्हणजे किती येतात? 225 मधनं 15 गेले तर येतात 210. ठीक आहे ना. थोडं ह्याला अजून संक्षिप्त रूप देऊ शकतो. ठीक आहे, 9/21 लिहू शकतो. बरोबर. आणि संक्षिप्त रूप देता येईल, 3 त्रिक 9, 3 सत्ते 21. सो सगळ्यात छोटस आन्सर मला भेटते 3/7, 3/7, 3/7 भेटते. राईट. क्लिअर आहे का? सो फार तुम्हाला समजते का ह्या गोष्टी ज्या चालल्यात त्या? 90/210. श्रेया, गुड, व्हेरी गुड, बरोबर आहे बा. समजते का तुम्हाला? ना. ओके, यामध्येच आणि एक क्वेश्चन, राईट. मी तुम्हाला एक क्वेश्चन घालतो, चला तो सोडवा आता. येस, ओके, राईट. तो क्वेश्चन आहे असा, ABCDE. D/E तुम्हाला दिला 15/7. आणि E/F तुम्हाला दिलेला आहे 3/12. आणि तुम्हाला विचारले व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ D/F. कॅल्क्युलेट करा, आन्सर सांगा. कॅल्क्युलेट करा, आन्सर सांगा. थोडं मिनिमाइज करतो म्हणजे मागचं कोणाचं काही लिहायचं राहिलं असलं ना तर त्याला दिसेल. राईट. कोणाचं काही लिहायचं तुमचं ऍपमध्ये पण झूम करू शकता तुम्ही पाहिजे तेवढं. ओके, तर बेस कन्सेप्ट आपण डिस्कस केलेल्या आहेत, एवढ्या आय होप तुम्हाला कळाल्या असतील. उद्याच्याला आपण 2 मीटिंग घ्यायचं ट्राय करूया. हा ना, उद्या 2 मीटिंग घ्यायचा ट्राय करू. थोडं आपल्या मध्ये सुट्ट्या झाल्या भरपूर, 2 मीटिंग घ्यायचा प्रयत्न करू. सो दॅट आपल्याला हे होईल. आज प्रिपेअर नसाल राहू दे, उद्याच्याला घेऊया. थोडं टाइम वाढूया आपण, होईल कव्हर व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. येस, वेटिंग फॉर युअर आन्सर्स गाईज, वेटिंग फॉर युअर आन्सर्स, वेटिंग फॉर युअर आन्सर्स. 45/84. अनुजा, श्रेया, बरोबर आहे. सिंपल दिसते. 15 त्रिक 45, बारी 84, बरोबर आहे. 45/84 इज द आन्सर. आय होप आजचा सेशन तुम्हाला समजला असेल. कन्सेप्ट पुन्हा एकदा बघून घ्या.